Standard 12th, subject physics, previous year board problems, topic name electrostatics. ह्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आपला असा आहे, इन पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर intensity of electric field is changing at the rate of 2 into 10 raised to 11 volt per millisecond, right? If area of each plate is 20 centimeter square, calculate the displacement current. ओके, आपला काय गिवन मध्ये दिले बघा, चेंज काय होत आहे, तुमचा इलेक्ट्रिक फील्ड चेंज होता है विथ रिस्पेक्ट टू टाइम, देयरफॉर डी अपॉन डी टी इज इक्वल टू 2 इंटू 10 रेज टू 11 वोल्ट पर मीटर सेकंड मिली सेकंड. सो आपल्याला मिली सेकंडला सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर काय होणार, 10 रेज टू 3ने आपण ह्याला मल्टिप्लाय करतो, मग ते सेकंड होतात. 2 इंटू 10 रेज टू 11 वोल्ट पर सेकंड, राईट. एरिया किती आहे, 20 cm स्क्वेअर, देयरफॉर 2 इंटू 10 रेज टू -3 मीटर स्क्वेअर. ओके, हे आपण ह्या पद्धतीने करू शकतो, 20 इंटू 10 रेज टू -4 मीटर स्क्वेअर. ओके, 10 रेज टू मायनस का, तर सेंटीमीटर स्क्वेअर आहे, मग मीटर स्क्वेअर करताना मीटरमध्ये रेग्युलर समजा सेंटीमीटर असेल तर आपण 10 रेज टू -2 असं लिहितो, पण मीटर सेंटीमीटर स्क्वेअर आहे तर 2चा पण -2चा पण इंटू 2 करायचं, म्हणजे 10 रेज टू -4 होतात, म्हणून आपण 20 टू 10 रेज टू -4 मीटर स्क्वेअर. मग त्याचं अजून एक डेसिमल पॉईंट कमी केला की 2 झाले, 2 इंटू 10 रेज टू इथला एक कमी करावा लागेल, 10 रेज टू -3 मीटर स्क्वेअर. आपल्याला फाइंड आउट काय करायचं, डिस्प्लेसमेंट करंट, त्याचा सिम्बॉल आहे आय डी. ओके, आय डीचा फॉर्म्युला काय, एप्सिलॉन नॉट ए डी अपॉन डी टी. एप्सिलॉन कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे, 8.85 इंटू 10 रेज टू -12 फॅरेडे पर मीटर. ओके, ही एप्सिलॉनची व्हॅल्यू लिहिली आहे आपण, ही ए ची व्हॅल्यू 2 इंटू 10 रेज टू -3 अँड 2 इंटू 10 रेज टू 10 रेज टू 14. ओके, मग ह्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्या सर्वांच्या, आता फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. देअरफॉर आय डी इज इक्वल टू, आता मल्टिप्लिकेशनमध्ये 2 इंटू 2 4 येणार, राईट. मग 2 इंटू 2 4ने 8.85ला मल्टिप्लाय केल्यावर काय होतं बघा, 4 5 जा 20 कॅरी ओव्हर 2, 4 8 जा 32 प्लस 2 34, 4 8 जा 32. ओके, दोन डेसिमल पॉईंट आपण दिले, 32.40 इंटू काय होणार, 10 रेज टू -12 आणि 10 रेज टू -3 म्हणजेच 10 रेज टू -15. 10 रेज टू -15 इथे आपण एक स्टेप एक वाढवूया, 10 रेज टू 14. मग ह्यांचं सबस्ट्रॅक्शन होणार, मग सबस्ट्रॅक्शन झाल्यावर काय, 32.40 इंटू 10 रेज टू -1, म्हणजेच हा 10 रेज टू -1 कॅन्सल करण्यासाठी एक डेसिमल पॉईंट ह्या बाजूला शिफ्ट होईल, देअरफॉर 3.24 एम्पियर. दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन, दिस इज डिस्प्लेसमेंट करंट. ओके, सेकंड प्रॉब्लेम बघा कसा आहे, अ स्पेरिकल मेटल बॉल of radius 15 centimeter carries a charge of 2 microcoulomb. Calculate the electric field at a distance of 20 cm from the center of the sphere. ओके, आपला चार्ज दिला आहे मायक्रोमध्ये दिला, आपला कुलोममध्ये कन्वर्ट करायचं तर इझी आहे, 2ला फक्त 10 रेज टू -6ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे कुलोम होतं. ओके, क्यू मिळाला. एक्स डिस्टन्स किती दिलं आहे सेंटरपासून, तर 20 सेंटीमीटर, मग त्याचं मीटरमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 20 डिवाइड बाय 100 मीटर, therefore 0 0 गेट कॅन्सल, 10/2 0.2 मीटर, दॅट इज एक्स. आपला फॉर्म्युला काय, ई इज इक्वल टू, कारण आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, इलेक्ट्रिक फील्ड, ई 1/4πε0 क्यू अपॉन एक्स स्क्वेअर. ओके, 4 माहिती, 4ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, त्याच्यानंतर आपली व्हॅल्यू पुढची 3.14 ही पायची व्हॅल्यू आहे, बरोबर. त्याच्यानंतर एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे 8.85 इंटू 10 रेज टू -12 फॅरेडे पर मीटर, अँड क्यूची व्हॅल्यू आपल्याला तिथे येते 2 इंटू 10 रेज टू -6 डिवाइड बाय 0.2चा स्क्वेअर. ओके, मग आपण हे सॉल्व करूया. तर बघा कसं करायचं आहे ते, 1 ॲज इट इज, 2 1 जा 2, 2 2 जा 4, तर 2 इंटू 3.14 इंटू 8.85. ओके, 10 रेज टू, ठीक आहे नंतर करूया ते, 10 रेज टू -12, राईट, इंटू 10 रेज टू -6 डिवाइड बाय 0.2चा स्क्वेअर किती येतो, 0.04. ओके, नेक्स्ट स्टेप काय ते बघा, 10 रेज टू -12 वरती जाईल म्हणजे पॉझिटिव्ह होईल, तर 1 इंटू 10 रेज टू -6 इंटू 10 रेज टू +12 डिवाइड बाय ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 6.28. ओके, हे कशा 3412 पाहिजे आपल्याला, इथे 6.284 असं मल्टिप्लिकेशन येईल आपलं, 284 इंटू 8.85, राईट. ओके,
Therefore E is equal to -6 plus 12 positive 12, 1 into 10 raised to positive 6, sorry, divided by 6.284 and 8.85. ओके, आणि 0.04 आपला राहायला लिहायचा 0.04. तर ह्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे, तर ते किती येतं तर 55.6134. ओके, इंटू 0.04. नेक्स्ट ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 155.6134 इंटू 0.01, ह्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला मिळतं 2.22. ओके, आता 2.22ने 1ला डिवाइड करायचं, तर ते किती येतं आन्सर आपलं तर 0.450 इंटू 10 raised to ॲज इट इज 6. ओके, न्यूटन पर कुलोम. दिस इज युअर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ 20 centimeter apart from the center. Okay, our third question is a parallel plate capacitor is maintained at a potential of 400 volt if area of parallel plate is 40 centimeter square and separation between plates is 40 millimeter. Calculate the displacement current in 1 microsecond. ठीक आहे, आपला बघा जून 2025चा क्वेश्चन आहे, 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ओके, तर डीव्ही दिलाय, डीव्ही किती दिलाय 400 वोल्ट, पोटेन्शियल डिफरन्स डीव्ही 400 वोल्ट, एरिया दिलाय 40 सेंटीमीटर स्क्वेअर. मग 40 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे काय करणार, मीटर स्क्वेअर येतं, मग 40ला इंटू 10 raised to -4 केलं जातं. ओके, बट एक डेसिमल पॉईंट आपण इकडे शिफ्ट होतो म्हणून 4 इंटू 10 raised to -3 मीटर स्क्वेअर. ओके, दिस इज एरिया. डिस्टन्स किती दिलं आहे दोन प्लेट्समधलं 40 मिलीमीटर. मग मिलीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 1000ने डिवाइड करायचं. ओके, देन आन्सर इज 0.04 मीटर. dt टाइम किती दिला आहे 1 मायक्रोसेकंड. राईट, मग आपल्याला फॉर्म्युला येतो आय डी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट करंट फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे सी इंटू डी व्ही अपॉन डी टी. पण सीचा फॉर्म्युला काय आहे ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी. सो आपण इथे तो सबस्टिट्यूट केलेला आहे सीच्या जागी डी अँड डी व्ही अपॉन डी टी ॲज इट इज. तर आपल्याला फक्त त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. एरियाची व्हॅल्यू आपली 4 इंटू 10 raised to -3, एप्सिलॉन आपला 8.85 इंटू 10 raised to -12, डी किती आला आहे 0.04, इथे 400, डी व्ही किती आहे 400 राईट व्होल्ट, अँड डी टी किती आहे मायक्रो सेकंडचं आपण सेकंडमध्ये कन्वर्जन केलं 1 इंटू 10 raised to -6 सेकंड. ओके, ठीक आहे, मग आता आपला हे सॉल्व कसं करणार, तर आय डी इज इक्वल टू 4 इंटू 10 raised to -15 होतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र केले की 8 पॉझिटिव्ह निगेटिव्ह सॉरी 8.85 इंटू 400, 10 raised to -6 वरती गेला प्लस होईल 10 raised to 6 डिवाइड बाय आपण 0.04ला थोडं कन्वर्ट करूया, तर 4 केला तर ह्याची व्हॅल्यू होईल 10 raised to -2, कारण 2 डेसिमल इकडे गेलो म्हणून 10 raised to -2 आलं. ओके, मग आता 10 raised to -2 वरती गेला प्लस होईल, 4 गेट कॅन्सल, देअरफॉर 10 raised to -15 into 8.85 into 400 right into 10 raised to 6 into 10 raised to 2, हा -2 वरती गेला राईट. therefore ID is equal to ह्या दोघांचं ॲडिशन होईल. ओके, आणि 400ला थोडं मॉडिफिकेशन करूया आपण, 10 raised to -15 into 8.85 into 4 into 10 raised to 2. ओके, 400चं हे चेंजेस आहेत, हा 10चा स्क्वेअर 100 इंटू 4 400, दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत आपल्या. ओके, इंटू 10 raised to 8. ठीक आहे, मग ह्या दोघांचं पण पुढे ॲडिशन होईल, तर 10 raised to 8 प्लस 2 10 raised to 10, आणि ह्याच्यातनं ते सबस्ट्रॅक्ट झाले म्हणजे 10 raised to -5 राईट. इथे आपण करूया 10 raised to -5 इंटू 8.85 इंटू 4. ओके, मग आय डी इज इक्वल टू ह्यांचं मल्टिप्लिकेशन 4 5 जा 20 कॅरी ओव्हर 2, 4 8 जा 32 प्लस 2 34 कॅरी ओव्हर 3, 8 4 जा 32 प्लस 3 35. इथे 2 डेसिमल आहेत म्हणून इथे 2 डेसिमल दिले आपण ह्या लेफ्ट राईट हँड साईडने, इंटू 10 raised to -5 एम्पियर. हे आपण अजून असं करू शकतो 3.54 इंटू 10 raised to -4 एम्पियर. ओके, एक डेसिमल इकडे झाल्यावर ही व्हॅल्यूची किंमत कमी केली आपण. ओके, त्याऐवजी असं करू शकतो 354 मायक्रो एम्पियर. ओके, तुम्ही कोणतंही उत्तर लिहू शकता, उत्तर सर्व बरोबर आहेत. ओके, दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन.
Our fourth problem is when 2 into 10 raised to 10 electrons are transferred from one conductor to another conductor, a potential difference of 20 volt appear. दोन कंडक्टर मधलं potential difference 20 volt आहे. ओके, बिटवीन द कंडक्टर्स. फाइंड द कॅपॅसिटन्स ऑफ द टू कंडक्टर. आपला फाइंड आउट कॅपॅसिटन्स म्हणजे सी करायचं आहे. ओके, आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दिले दॅट इज 2 into 10 raised to 10. व्होल्टेज दिले 20 व्होल्ट. इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो 1.6 into 10 raised to -19 कुलोम. ओके, तर आपला फॉर्म्युला आहे सी कॅपॅसिटन्सचा, सी इज इक्वल टू क्यू डिवाइड बाय व्ही. बट क्यू कसा काढतात, चार्ज कसा काढतात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इंटू इलेक्ट्रॉन्स चार्ज. ओके, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे 2 into 10 raised to 10 इंटू 1.6 into 10 raised to -19 दॅट इज ई डिवाइड बाय व्होल्टेज 20. ओके, मग हे सॉल्व कसं करणार, 2 1 जा 2, 2 10 जा 20, राईट. नेक्स्ट स्टेप, तर हा 10 इथे पॉझिटिव्ह, वरती गेल्यावर काय होणार, निगेटिव्ह होणार. म्हणजे होणार 10 raised to 10 इंटू 1.6 इंटू 10 raised to -19. याच्यावर चार्ज 1 असतो म्हणजे 10 raised to -1, कारण इथे पॉझिटिव्ह आहे, वरती गेल्यावर निगेटिव्ह झाला. देअरफॉर सी इज इक्वल टू 1.6 इंटू 10 raised to 10 इंटू 10 raised to -20, राईट. खाली काहीच नाही, खाली 1 असणार, काही नसतं, 1 असतं. ओके, मग फायनल आन्सर काय ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन होईल. 1.6 इंटू 10 raised to -10 फॅरेडे. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. जुलै 2024चा 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. आपला फिफ्थ प्रॉब्लेम कसा आहे बघा. अन इलेक्ट्रिक डायपोल कन्सिस्ट ऑफ 2 अपोजिट चार्जेस each maintaining 1 microcoulomb separated by 2 centimeter. Okay, the dipole is placed in an external electric field of 10 raised to 5 Newton per coulomb. Calculate the maximum torque experienced by the dipole and the work done by the external field to turn the dipole through 180 degree. ओके, आपल्याला आधी एक्सपिरियन्स टॉर्क फाइंड आउट करायचा आहे, तो फाइंड आउट करूया. हा क्वेश्चन आपल्याला होता फेब्रुवारी 2023ला होता, 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ओके, तर आपला चार्ज मायक्रोमध्ये दिलाय कुलोममध्ये, तर कुलोममध्ये करण्यासाठी 10 raised to 1 इंटू 10 raised to -6 म्हणजेच 10 raised to -6 कुलोम, राईट. आपला ई किती दिलाय, तर इलेक्ट्रिक फील्ड किती दिलाय 10 raised to 5 न्यूटन पर कुलोम. डिस्टन्स किती दिलंय, दोन पोल्स मधलं, तर 2 सेंटीमीटर दॅट इज 2 into 10 raised to -2 मीटर. हे जे डिस्टन्स असतं ते मॅच करतं 2L ला. ओके, दोन डायपोल मधलं डिस्टन्स, राईट. आपलं फाइंड आउट करायचं आहे टो मॅक्स फर्स्ट आणि सेकंड वर्क डन काढायचं आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपल्याला काय काढून घ्यायला लागेल, पी काढायला लागेल. तो कसा काढणार, क्यू इंटू 2L. तर क्यू आपला 10 raised to -6 आहे, इंटू 2 इंटू 10 raised to -2 हा आपला 2L ची व्हॅल्यू. ओके, त्यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, ह्या दोघांची ॲडिशन होणार, ती -8 आली आणि 2 ॲज इट इज. देअरफॉर पी इज 2 इंटू 10 raised to -8 मीटर. ओके, नेक्स्ट आपला स्टेप काय काढायची आहे की टो अजून आपण फाइंड आउट केलं नाही, तर टो मॅक्झिमम फाइंड आउट करायचं आपल्याला. टो मॅक्स इज इक्वल टू हा फर्स्ट आपल्याला फाइंड आउट, एक नंबर दिला आपण ह्याला पी इंटू ई. ओके, पी ची व्हॅल्यू आपली किती आहे 2 इंटू 10 raised to -8, ही पी ची व्हॅल्यू झाली. ई ची व्हॅल्यू किती आहे 10 raised to 5. ओके, ह्या दोघांचं पॉवरचं सबस्ट्रॅक्शन होणार आणि साईन मोठ्या नंबरचं येणार, 10 raised to -3 न्यूटन मीटर. ओके, आपण तो टॉर्क फाइंड आउट केला. आता आपल्याला फाइंड आउट करायचं वर्क डन, दॅट इज डब्ल्यू. डब्ल्यूचा फाइंड आउट करण्यासाठी वर्क डन कधी फाइंड आउट करायचं, जेव्हा तुमचा डायपोल हा टोटली मूव्ह होईल 180 डिग्रीला. ओके, मग त्याचा फॉर्म्युला असा येतो, डब्ल्यू इज इक्वल टू पीई कॉस θ1 मायनस कॉस θ2. ओके, मग देअरफॉर पी ची व्हॅल्यू आपली 2 इंटू 10 raised to -8, ई ची व्हॅल्यू आपली 10 raised to 5. ओके, कॉस θ1 ची व्हॅल्यू, कॉस θ आपला 180, कॉस 180 तुमचा पॉझिटिव्ह 1 आणि कॉस दोन्ही तुमचे काय येणार, थिटाची व्हॅल्यू 1 असल्यामुळे तुमचे फायनल आन्सर येणार 1 + 1. ओके, कारण ते सबस्ट्रॅक्शन केलं, ॲडिशन केलं, इथे तुझं मायनसचं प्लस होणार आहे, म्हणून डब्ल्यू इज इक्वल टू 2 इंटू 10 raised to -8 into 10 raised to 5 into 2. Okay, that means 4 into 10 raised to -3 joule. This is the answer of our question. Our sixth problem is a small particle carrying a negative charge of 1.6 into 10 raised to -19 coulomb is suspended in equilibrium between two horizontal metal plates 10 centimeter apart.
having a potential difference of 4000 volt across them. फाइंड द मास ऑफ द पार्टिकल. ओके, आपल्याला पार्टिकलचं मास फाइंड आउट करायचं आहे. आपला चार्ज दिलाय 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. ओके, सस्पेंड इक्विलिब्रियम -1.6 घेतो आपण, निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे मायनस साईन लिहिलेला आहे. ओके, dx का घेतलेला आहे तर 10 सेंटीमीटर आहे. 10 सेंटीमीटर म्हणजे 10 डिवाइड बाय 100 दॅट इज 0.1 मीटर. ओके, डीबी आपला 4000 व्होल्ट आहे. ओके, आपला मास काढायचं आहे पार्टिकलचं. देअरफॉर एम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. राईट, फॉर्म्युला आपला काय, ई इज इक्वल टू मायनस डीव्ही अपॉन dx. ओके, देअरफॉर -4000 अपॉन 0.1. मग 0.1 ने 4000ला डिवाइड केल्यावर एक झिरो वाढतो आणि ते एक डेसिमल पॉईंट आहे, मग तेवढा एक झिरो इन्क्रीज होतो. देअरफॉर -40,000. देर आर 4 zeros 1 2 3 4. देअरफॉर -4 इंटू 10⁻⁴ व्होल्ट पर मीटर. दिस इज अवर ई. आपला फोर्सचा फॉर्म्युला काय, mg. अजून फोर्स कसा काढतो, q इंटू ई ने. तर आपल्याला ह्या दोघांना कम्पेअर करायचं आहे. mg इज इक्वल टू QE. तर मास काढायचं, देअरफॉर m इज इक्वल टू QE डिवाइड बाय g. राईट, आता नेक्स्ट मध्ये आपण फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आहेत. 1.6 इंटू 10⁻⁹ इंटू -4 इंटू 10⁻⁴ डिवाइड बाय 9.8. तर हे सॉल्व कसं करायचं, देअरफॉर -1.6 इंटू 10⁻⁹ इंटू -4 इंटू 10⁻⁴. ह्या नंबरला खालच्या पण थोडं सिम्प्लिफाय करूया, 98 करूया, म्हणजे इथे 10⁻⁻1 देऊया. ओके, हा 98 झाला, म्हणजे 4 ने ह्याला डिवाइड करणं सोपं पडेल. तर बघा, 4 1 जा 4. ओके, देन 4 2 जा 8. राईट, रिमेनिंग 1 18. 4 4 जा 16. राईट, अँड रिमेनिंग 2 4 5 जा 20. देअरफॉर 24.5. ओके, आणि आपल्याला इथे -1 मिळाला, बरोबर. मायनस मायनस प्लस, देअरफॉर 1.6 10⁻⁻19 आणि इथे आपल्याला काय 10⁻⁴ ह्याची ॲडिशन होणार. 10 हा वरती गेला, एक स्टेप अजून इन्क्रीज करूया. 10⁻⁻19 इंटू -1 इंटू 10⁻⁴ इंटू 10⁻1. ओके, डिवाइड बाय 24.5. ओके, देअरफॉर एम इज इक्वल टू मायनस मायनस प्लस झालं, मल्टिप्लिकेशन 1.6 10⁻⁴ प्लस 1 10⁻⁵. याचं सबस्ट्रॅक्शन किती होणार, 10⁻14 -14 डिवाइड बाय 24.5. राईट, अजून स्टेप आपण इन्क्रीज करू शकतो, 16 करू शकतो. 1.6ला 16 इंटू 10⁻⁻1 असं लिहू शकतो, इंटू 10⁻⁻14 डिवाइड बाय 245 इंटू 10⁻⁻1. एक स्टेप इकडे गेला आपण, त्याला -1 इकडे दिलेला आहे, मग हे दोन्ही कॅन्सल होतील. आता पुढचं डिव्हिजन कसं करणार तुम्ही, ह्या नंबरने ह्या नंबरला डिवाइड करून घेऊया, म्हणजे उलटं करूया आपण. 246 डिवाइड बाय 16. 16 1 जा 16. रिमेनिंग 14 - 6 8. ओके, रिमेनिंग 8 6. 16 5 जा 80. ओके, रिमेनिंग 6 60. 63 जा 48. 64 जा आपण घेऊया 15.4. ओके, दॅट मीन्स एम इज इक्वल टू 10⁻⁻14 इथे 1 राहतो, डिवाइड बाय 15.4. ओके, मग 51ला 15.4 ने डिवाइड करणं पॉसिबल आहे का, तर नाही आहे. मग आपण 10 डिवाइड बाय 154 करूया. ओके, आता आपल्याला पॉसिबल आहे तर आहे. 0 लिहिला, इथे 0 लिहिला, 10 ते डेसिमल पॉईंट 0. अजून पॉसिबल नाही तर अजून एक 0 दिला आपण. राईट, मग अजून एक इथे आपण 0 देऊन 1000 करून घेऊया. मग 150 15 9 जा 15 6 जा 900. सो आपला आन्सर येऊ शकतो 0.06 इंटू 10⁻⁻14 किलोग्रॅम. ओके, दिस इज द मास ऑफ अवर पार्टिकल. ओके, सिंपल मॅथमॅटिक्सचा यूज करून आपण हे आन्सर सॉल्व्ह केलंय. तुम्ही पण प्रयत्न करा. 7th number problem is a parallel plate capacitor filled with air has an area of 6 centimeter square and a plate separation of 3 millimeter. Calculate its capacitance. ओके, एरिया आपल्याला दिलाय 6 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू, आपल्याला कन्वर्ट करायचं सिंपल लॉजिक आहे. सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर 10⁻⁻4 द्यायचं मीटर करताना. ओके, तर 6 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर.
डी किती आहे तर 3 मिलीमीटर. मग मीटरमध्ये कन्वर्ट करताना 1000ने डिवाइड करायचं. सो येतं किती येणार तर इथे आपण करू शकतो 3 इंटू 10 ऑब्वियस आहे 10,000 म्हणजे 10⁻3 देअरफॉर वरती गेलं 3 इंटू 10⁻³ हे सिम्पल आहे मीटरमध्ये. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे कॅपॅसिटन्स दॅट इज सी आणि आपला ॲप्सिलॉनची व्हॅल्यू किती असते 8.85 इंटू 10⁻12 फॅरेडे पर मीटर. फॉर्म्युला कॅपॅसिटन्स आहे ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी. तर व्हॅल्यू आपण ए ची सबस्टिट्यूट केली आहे जी ही आहे ती एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे आणि डी ची व्हॅल्यू डिस्टन्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे. ठीक आहे. मग आता आपण कसं सोडवणार 3 1 जा 3 3 2 जा 6 राईट. आता -3 वरती गेल्यावर +3 होणार बरोबर आणि 2 ने 8.85 ला मल्टिप्लायर काय होणार बघा एक स्टेप इन्क्रीज करू 2 इंटू 10⁻⁴ इंटू 8.85 इंटू 10⁻12 हा -3 वरती गेला +3 झाला राईट. सी कसा येणार ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 5 जा 10 कॅरी ओव्हर 1 2 8 जा 16 + 1 17 कॅरी ओव्हर 1 2 8 जा 16 17 देअरफॉर 2.17.70 ओके इंटू 3 मधून -4 गेले म्हणजे -1 आणि -12 यांचं ॲडिशन किती येतं तर 10⁻13 ओके फॅरेडे. हे दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. अजून सिम्प्लिफाय करायचं झालं तर 1.77 करू शकतो 10⁻12 होईल कारण एका पॉईंटने शिफ्ट झालं म्हणून आपण इथे चेंजेस केलं फॅरेडे. तर 10⁻12 म्हणजेच 1.7 PF ओके पिको फॅरेडे आपलं असं आन्सर येतं. तर तुम्ही इथपर्यंतही लिहू शकता किंवा हे पण लिहिलं तरी आन्सर बरोबर आहे. ओके. Our 8 number problem is determine the work done in bringing a charge of 5 microcoulomb from infinity to the point A. The potential at point A is a 400 kilowatt. ओके 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे 2024 ला आलेला आहे. तर आपला चार्ज दिलाय 5 मायक्रोकुलोम तो आपण कन्वर्ट केला कुलोम मध्ये दॅट इज 5 इंटू 10⁻6. व्होल्ट दिलाय तर किती आहे 400 किलो व्होल्ट. तर आपण कन्वर्ट कशात केलं व्होल्टमध्ये म्हणजे 1000ने मल्टिप्लाय केलं 10⁻³ मल्टिप्लाय केलं व्होल्ट ओके 10ची थर्ड पॉवर म्हणजे 1000 देअरफॉर 10⁻³ वर्क फाइंड आउट करायचं आहे. तर वर्क डन कसं करणार आपण तर W इज इक्वल टू Q इंटू V. W 400 इंटू 5 दॅट इज 2000 राईट इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्हचं सबस्ट्रॅक्शन -3 ओके. अजून सिम्प्लिफाय केलं तर किती होणार 3 0 कमी होतील कारण -3 आहे देअरफॉर 2 जूल. दिस इज द वर्क डन ओके 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे इझी आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज 2 कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटीज 5 मायक्रोफॅरेडे अँड 10 मायक्रोफॅरेडे रिस्पेक्टिव्हली आर कनेक्टेड इन सिरीज. कॅल्क्युलेट द रिझल्टंट कॅपॅसिटी ऑफ द कॉम्बिनेशन. ओके 2 कॅपॅसिटन्स एकत्र असल्यावर त्याचं किती आन्सर येईल ते फाइंड आउट करायचे. कॅपॅसिटी टोटल कॅपॅसिटी फाइंड आउट करायची आहे. C1 दिलाय C2 दिलाय CS फाइंड आउट करायचं आहे. फॉर्म्युला बघा C1 इंटू C2 अपॉन C1 प्लस C2 that is 5 into 10 divided by 5 plus 10 that means 50 upon 15. So table easy है 15 3 जा 45 remaining 5 15 3 जा 45 then remaining 5 15 3 जा 45 असं कंटिन्यू राहणार. आन्सर येणार 3.33 मायक्रो फॅरेडे. 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे फेब्रुवारी 2024 ला आलेला आहे. ओके दिस इज द आन्सर.